चोरांचं खुलं आव्हान, एकाच कॉलनीत 2 घरफोड्या. अमरनाथ यात्रेला गेलेल्या कुटुंबासह 11 लाखांचा ऐवज लंपास. वाढत्या चोरांमुळे नागरिकांमध्ये संताप. तळोदा शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून चोरीच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानातून तब्बल 52 लाख रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आता यमुनाई नगर कॉलनीतील एकाच दिवशी 2 घरफोड्या उघडकीस आल्यात. या दोन्ही घटनांमध्ये मिळून 11,35,100 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. तळोदा पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय. यमुनाई नगर येथील रहिवासी अमोलानंद वासुदेव कर्णकार हे कुटुंबासह अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. रविवारी घरी परतल्यानंतर घराचं कुलूप तुटलेलं होतं, कपाटं उघडलेली होती आणि संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. तपासणी केली असता 1,50,000 रुपये रोख, सोन्याची माळ, डोरले, पेंडल, गणपतीचे लॉकेट, सोन्याच्या कानातील रिंगा तसंच चांदीचे विविध दागिने असा 3,56,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे याच कॉलनीतील जयसिंग आनंदसिंग गिरासे यांच्या घरातही यापूर्वी मोठी घरफोडी झाली होती. त्या घटनेत 85,000 रुपये रोख, सोन्याचे हार, गोफ, मिनीपोत, अंगठी, कानातील दागिने तसंच चांदीचे दागिने असा 7,79,100 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यामुळे एकाच दिवशी एकाच कॉलनीतील 2 घरफोड्यांमध्ये तब्बल 11,35,100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आलंय. आधी 52 लाखांच्या मोबाईल चोरीने तळोदा हादरला असताना आता सलग घरफोड्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शहरात चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे आहेत का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून चोरट्यांनी जणू तळोदा पोलिसांनाच खुलं आव्हान दिल्याची भावना शहरात व्यक्त होतीये. दोन्ही घरफोडी प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक सुनील पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या दोन्ही घटना एकाच टोळीनं घडवल्या आहेत का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून घरफोडी करणाऱ्या टोळीचा तातडीनं छडा लावून आरोपींना जेरबंद करावं, रात्रीची गस्त वाढवावी आणि शहरातील चोरीचे सत्र थांबवावं अशी तीव्र भावना जनमानसातून व्यक्त होतीये. तळोदा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीनं कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शैलेंद्र आहिरे, तळोदा.